सो हेलो एव्हरीवन, आय होप यू ऑल आर डुईंग गुड अँड वेलकम बॅक टू अनदर ट्रॅव्हल ब्लॉग. आज आपण चाललोय आपल्या ऑफिस फ्रेंड सोबत कोकणामध्ये दापोली फिरायला. आता सकाळचे 7 वाजलेत आणि आपण आलोय ब्रेकफास्ट करायला. साहिल सर आहे, त्यांच्या गावी चाललोय अंजरले. हो अंजरले बीच पण तिथेच आहे ना. बीच आहे, लाईट हाऊस आहे, नदी पण आहे, समुद्र पण आहे, सर्व आहे. तर असं त्यामुळे आपला बेस बनलाय. तर आपण टोटल 13 मित्र चाललोय आणि सगळे आले तिकडे नाश्ता करायला. मित्र मैत्रिणी ते तिकडे बसलेत आणि एवढे लोक आहेत, आपली हीच पब्लिक आहे. मिसळपाव यांचा अजून बाकी आहे. तर आपलं खाऊन झालंय. गिरीश भाई अजून खातोय. खाल्ला पाहिजे बाई, शरीर इतना खाण्याचे. एवढा वेळ भाई झालं सगळ्यांचं. जाता सिद्धार्थला पार्टी आहे बाय द वे लंचची. कुठे गेला सिद्धार्थ? पार्टी क्या बोल रहे? ओ माय गॉड. अरे बापरे, कितना खर्च हो गया. दाखव व्हिडिओ. ही सगळी पब्लिक आहे आपली. आपण 13 ऑफिसचे पब्लिक चाललोय साहिल सरांच्या गावी अंजरलेला. चला, तर टोटल आपण 2 गाड्या घेऊन आलोय. एक गाडी स्कॉर्पिओ 700 आहे, 2 गाड्या घेऊन आलेल्या. एवढी सगळी पब्लिक आहे. ते वातावरण पण मस्त झालंय, पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. तसे बसलेत बघा सामान विमान भरून. वरती कॅरियरवर पण सामान टाकून दिलंय. येस येस, नाश्ता करायला थांबलेलो आम्ही. सगळ्यांनी खाऊन पिऊन घेतलंय. आता निघतो आपण. साहिल सरांच्या गावी चाललोय आपण. 2 तासात आहे ना. बघा आपण आलोय 700 मध्ये. यदुराजच्या गाडीत आलोय आपण. हॅलो. यांनी काय केलं बघा. सिद्धार्थने चप्पल मध्ये घाण आणली. गाडीमध्ये आम्ही शोधतो वास कुठून येतो, वास कुठून येतो. ह्याच्या चप्पल मध्ये भरलेला हे साफ केला. आता चलो आहे. आता आपण रेड्डीज हॉटेल मध्ये थांबलेलो. नाश्ता वगैरे झालेला आहे. गाडी निघालेली आपली. इथून ऑलमोस्ट 2 तासाचं डिस्टन्स आहे अंजरले गाव. 90 किलोमीटर आहे. आणि आम्ही मस्त XUV 700 मध्ये सनरूफ चालू केलाय. पॅनोरामिक व्ह्यू मध्ये मस्त एन्जॉय करत चाललोय. व्ह्यू बघा वरतून. आणि आपली सेकंड गाडी पण मागेच आहे आपल्या. आता वाजलेत 11:30 आणि आपण पोहोचलेलो आहे साहिल सरांच्या गावी. हे साहिल सरांचं घर आहे पाठी. अशी एंट्री आहे. आपल्या दोन्ही गाड्या लावल्या तिकडे. हे घर आहे. तर आम्ही आलेलो आहे साहिल सरांच्या घरी आणि आता फ्रेश वगैरे झालोय. मस्त आंघोळ वगैरे केली आहे. आता आम्हाला जायचंय कड्यावरचा गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला. त्याआधी हे घर आहे साहिल सरांचं. घर दाखवतो आपण. क्या भूपेन क्या कर रहा है? अरे सगळ्यांच्या बॅगा अशाच आहेत. साहिल सरांचे 2 मित्र. साहिल सर हे कोण आहेत? 2 मित्र. घावणे स्पेशल. साहिल सरांनी आम्ही येणारे म्हणून आधी सोय केलेली घावणे वगैरे. थँक्यू. झालं. तर यदुराज आता आपण कुठे आलोय? आपण आता आलोय कड्यावरील श्री गणपती देवस्थान अंजारले इथे. तर हे आहे कड्यावरचा गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला आलोय आपण अंजरले गावामध्ये. साहिल सरांच्या घरापासून 3 ते 4 किलोमीटरच्या डिस्टन्सला आहे. असं मंदिर आहे. गिरीशने स्लीवलेस घातलेला म्हणून गिरीशला अंगावर. संस्कृतीला पण करू शकत बाई. गर्मी तेवढी आहे स्लीवलेस घातल्या म्हणून गाडी. चला दर्शनाला चाललो अपन। सिद्धार्थ भाई कैसा लग रहा है कोकण पहली बार आके? बहुत मजा आ रहा है।
मंदिर आहे. गणपती मंदिराच्या बाजूला तिकडे शिव मंदिर पण आहे बाजूलाच. फॉलो करना है उधर से वैसे. अरे हम लोग भी तुला आधी बोलला की सामान जास्त जास्त. साहिल दादा आता आपल्याला कड्यावरचा गणपती का म्हणतात त्याची थोडी स्टोरी आहे इकडची, तर तो साहिल दादा सांगतो आपल्याला. सांगा. नमस्कार. याला कड्यावरचा गणपती या कारणामुळे बोलतात. तुम्ही समोर किल्ला बघू शकता पाण्यामध्ये. त्या किल्ल्यावरती पहिला बाप्पाचा मूळ स्थान होतं. बाप्पा किल्ल्यावरून इकडे आंजरल्या गावात त्यांचं भाविकांना दर्शन द्यायला आलं. तर तो 3 पावलांमध्ये आला. ते असं की किल्ल्यावरून जो पहिला पाऊल टाकला तो माडाच्या झाडावरती टाकला. तिकडे त्या बाप्पाच्या पावलाची आकृती आहे. दुसरा पाऊल टाकला तर इथे कड्यावर टाकला आंजरल्या गावाच्या टेकडीवरती. इकडे त्याची दुसरी पावलाची आकृती आहे. तिसरा पाऊल जो टाकला तो डायरेक्ट मंदिरात टाकलेला आहे कड्यावरच्या गणपतीचं. अशा 3 पावलांनी बाप्पा अंजरल्या गावात येऊन स्थायिक झाला, म्हणून या गणपती बाप्पाला कड्यावरचा गणपती असं म्हणतात. अशी इथली गावातली स्टोरी आहे. बरं, ते साहिल दादांनी सांगितलेलं ते सेकंड पाऊल गणपतीचं इकडे म्हणलं. इकडे सगळी आपली पब्लिक बसली आहे. इथे सेकंड पाऊल होतं आणि इथे व्ह्यू काय दाखवतो तुम्हाला बघा. एवढा भारी व्ह्यू आहे ना इकडे बघा. सगळी नारळाची झाड आहेत, त्याच्या मागे समुद्र बघा. कोकम कोण अजून आपण इकडे आता कोकम सरबत पितोय. मला सांगतो, मी टेन्शन घेऊ नको. कसं आहे अविनाश? चला, कोकम कोणचं होतं अजून? यदुराजचं होतं. माझं पण त्याला बी ना कोकम वाळा आपण ट्राय करून बघूया. वेगळा ट्राय करत असतो. कसलं होतं यश ते? खरा तो अनुभव सांग. कोकम सरबतच चांगलं आहे. हे जे आपापले क्लास याच्यात धुवून द्यायचे का परत? हा, आणि गाडी पण धुवून दिली पाहिजे ना. काय घेतलंयस? अजून दाखव ना त्याचे. काय डोंगराचे बांधणार सँड कॅसल बनवणार आहे. आपण थोडी शॉपिंग केली आहे. कोकम, चिंच, फणसवाडी. आताच आम्ही कड्यावरच्या गणपती बाप्पांचं दर्शन करून आलो आणि घरी आलो. त्यांची हालत बघा कशी झाली, कसे झोपलेत बघा. मध्ये 2 डॉगेज भाई पण झोपलेत. 2 डॉगेज भाई पण झोपलेत कारण काल रात्री झोप नाही झाली आमची. काल रात्री आम्ही 4 वाजता निघालोय, म्हणजे 3-3:30ला उठून सगळी तयारी करून 4ला निघालोय आम्ही मुंबईवरून. त्यांची हालत बघा. जेवायचा टाइम झालाय. साहिल सरांनी मस्त सोय केली आमची जेवणाची. व्हेजवाल्यांसाठी छोल्याची ग्रेव्ही, भाकरी आणि सोलकढी. नॉनव्हेजवाले पण बसलेत. हे सगळे हुशार आहेत. आधी नॉनव्हेज नंतर खाणार होते म्हणून आधी मंदिराचं दर्शन करून आले. आता बसले सगळे नॉनव्हेज खायला. सगळे यांना कोण सांगणार देवाशाने भेटायचा नाही रे. जेवायला बसले आहेत. नॉनव्हेज मध्ये काय मिळालंय? हा, दर्शन झालं का? दर्शन करून आले? दर्शन करून आल्यावर ना, हे काम दर्शन करायला नाही गेलो ना. डोकं लावलं. नाव सांग जरा, काय तुझं पूर्ण नाव? पूर्ण नाव त्याच्यावरून तुम्हाला समजेल तो कोण आहे. कसं नाव असतं पण त्याच्या ताटात काय ताटात झूम करून दाखवतो. अड्डे दिसतात. तर जेवण वगैरे आराम केलेला, बट आत्ता वाजलेत 5:30 आणि आम्ही सगळ्यांना घेऊन आलोय लाईट हाऊसचा स्पॉट बघायला. इथून वरतून आपल्याला सगळा व्ह्यू भेटणार आहे. हा बघा मागे आहे तो लाईट हाऊस आहे बघा. हा अंजरले गावामध्ये ते लाईट हाऊसचा स्पॉट आणि इथे काहीतरी 5:30 पर्यंतच असतो टाईम. कट टू कट चालू आहे. आपण बघूया तिकीट मिळते का. भेटली तिकीट आपल्याला फॉर्च्युनेटली.
तर या लाईट हाऊसला येण्याचे 10 रुपये तिकीट आहे आणि 4 ते 5:30 पर्यंतच टाईम आहे. पण त्यांना सांगितलं आमचे अजून थोडे मित्र येतात, एक गाडी पुढे आली, एक गाडीचे मित्र येत आहेत, तर त्यांनी अलाव केले आम्हाला. हा बघा लाईट हाऊस. तर वरती चढत जायचं आपल्याला. एडू आपली गँग करते. भूपेन हार्दिका. चलो गाईज लवकर, त्यांनी आपल्याला सोडलं वरती रे, 5:30 झालेले. उद्यापर्यंत आलोय. असा व्ह्यू आहे. वरती जाते माहिती ना. अजून थोडं वरती, अजून थोडं वरती जाऊ. त्याला लागेल म्हणून. दमलास? राहील सर दमले. उद्या रनिंगला घेऊन जातो यांना. आलोय आपण पॉइंटवर. व्ह्यू काय इथून दिसतोय बघा. मोबाईल सांभाळू ना यश. काय भारी व्ह्यू आहे मागे. तुम्ही सर्व उद्या उद्या करता नंतर आपण सांगितलं का दाखवलं नाही. लास्ट पॉइंटला चालू. हा लास्ट पॉइंट आहे. आता आलोय आपण टॉपला लाईट हाऊसच्या. आमच्या अंतर्गतचा लाईट हाऊस. अंधारला मधला लाईट हाऊस. काय मस्त व्ह्यू आहे माझ्या मागे बघा. कोणच नाहीये, सगळं मोकळं. लांब लांब पर्यंत फक्त समुद्र दिसतोय आणि साहिल दिसतो. साहिल सर आमचे. खूप भारी व्ह्यू आहे. पैसा वसूल वगैरे. इथे आपण गाडी लावली आहे आणि या वरतून व्ह्यू आहे. तिकडे उभी आहे, तिकडे चांगले आहे. माझ्या मागे बघू शकता पूर्ण समुद्र आहे. एवढा भारी व्ह्यू आहे ना. 10 रुपयाची तिकीट आहे, पूर्ण पैसा वसूल आहे. आवाज येत असेल का नाही माहिती नाही, खूप हवा आहे वरती. काय व्ह्यू आहे बघा, जस्ट एन्जॉय. आम्ही खाली उतरतोय लाईट हाऊसहून. भारी व्ह्यू होता, फोटो भारी काढले, व्हिडिओ काढले. आणि इथे खरंच चढायला येत असेल तरच या. लिफ्ट वगैरे काहीच नाही आहे. आणि 8 मजले चढायचे आहेत. आमच्यातले अर्धे थकले पण चढले शेवटी. आता उतरताना काय नाही एवढं. चला आता सनसेट बघायला जायचंय. मी लाईट हाऊसच्या पॉईंटवरून पुढे आलो तर इकडे एक भारी सनसेटचा पॉईंट आहे, तिकडेच चाललोय. मी गेलेलो लास्ट टाइम तामिळनाडूमध्ये. धनुषकोडीला जसा रस्ता आहे, एंड आहे रस्ता असा सरळ पाण्यामध्ये, आणि तो एंड आहे लास्टला. इंडियाचा लास्ट रोड आहे तसा तिकडे सिमिलर रोड आहे. दाखवतो बघा. हे मस्त सनसेट दिसतोय आपल्याला. टायमावर आलोय आपण. ही जी पब्लिक येते आपली, बघा माझ्या पाठी जो रस्ता आहे ना, दोन्ही साईडला समुद्र आहे आणि मधून असा रस्ता आहे मोकळा. तिथे आहे बघा लाईट हाऊस, दिसत असेल तर. तिथून आपण 2 किलोमीटर ड्राईव्ह करून आलोय. आता पोचलेलो आहे आपण लास्ट पॉईंटला. त्याच्या पुढे काय नाही आहे आणि हा पूर्ण सेम धनुषकोडीसारखा आहे. इथून रस्ता आहे सरळ. ऑलमोस्ट 500 मीटर आम्ही चालत आलोय आणि आपला एंड पॉईंट भेटला आहे. बघा कसं दिसतोय. माझ्या पाठी वेव येत आहेत बघा, पाणी इथपर्यंत येते माझ्या अंगापर्यंत. बघा हो हा ना इधर. हे भाई आराम से फोटोशूट चाललेला आहे आपल्या सगळ्यांचा. मस्त आम्ही त्या सनसेटच्या पॉईंटवरून सनसेट बघून आलो, रूमवर आलो. आता एक एक लाईनीत चाललेत फ्रेश व्हायला. अंघोळ बिंघोळ करून रेडी झालोय. इथे आपल्याला चौधरी काकांनी बघा काय दिलंय. कोकणातला मेवा, काजू दिलेत भाजलेले. एक प्रकारचा मेवा. काय बोलतेस? मेवा हा कोकणातला मेवा आहे. तसा आंबा आहे, तसं कोकणातला काजू फेमस आहे. काकांनी खास आमच्यासाठी चुलीवर हे भाजून हे आम्हाला दिलेलं आहे. मी खातोय. चौधरी काका पण भेटतो. चौधरी काकांना आमची खूपच आमच्यासाठी खूप काय करतात आहे. आल्यापासून सगळी सोयी करतात आहे. साहिल दादांनी आपल्याला त्यांना सांगून ठेवलेलं आहे की सगळे व्यवस्था करायला, तर त्यांनी चांगली व्यवस्था केली आमची. 2 डॉगेश आपल्या आतमध्ये येतो. साहिल दादा
काय आपण पाहुणे आहेत ना त्यांचं घर आहे मालक मालकी पाहुणे